नृसिंहवाडी बसस्थानकात 2 दिवस बेशुद्ध रुग्णाला शिवसैनिकांची मदत। नृसिंहवाडी बसस्थानकात एक रुग्ण बेशुद्ध अवस्थेत पडला होता। या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्याचे महान कार्य नृसिंहवाडीतील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे। नृसिंहवाडी या बसस्थानकात एक रुग्ण 2 दिवसापासून बेशुद्ध अवस्थेत होते। तीर्थक्षेत्र असल्यामुळे अनेक भाविक नृसिंहवाडीत येत असतात। बसस्थानकामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या या इसमाकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे होते, मात्र तसे घडले नाही। अखेर ही बाब नृसिंहवाडीतील शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख प्रतीक धनवडे आणि शिवसैनिकांच्या लक्षात आली। त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि या रुग्णाला सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्यामुळे या रुग्णाला जीवनदान मिळाले। या समाजसेवेबद्दल प्रतीक धनवडे यांच्यासह शिवसैनिकांचे कौतुक होत आहे। महानकारी न्यूजसाठी नृसिंहवाडीहून मोहन जमादार। बोला। मी युवा सेना तालुका प्रमुख प्रतीक धनवडे। या नृसिंहवाडी बस स्थानकावर सदरची व्यक्ती ही कालपासून बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे। त्यासाठी 108 ॲम्ब्युलन्स बोलवून त्याला आम्ही पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे। सदरच्या व्यक्तीला आम्ही सिव्हिल हॉस्पिटल ठिकाणी पाठवत आहे।